नमस्कार. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जिने भारताला हजारो वर्ष जगाच्या नकाशावर एक आर्थिक महासत्ता बनवून ठेवलं. ही गोष्ट आहे आपल्या समृद्ध सागरी किनाऱ्याची आणि तिथल्या त्या गजबजलेल्या बंदरांची. कधी विचार केलाय की प्राचीन भारतात सगळ्यात मूल्यवान मालमत्ता कुठली असेल? राजे महाराजे होते, मोठमोठी साम्राज्य होती, पण त्या सगळ्यांपेक्षाही किमती असं काय होतं? जमीन, सोनं की आणखी काही? याचं उत्तर आहे भारताची विशाल किनारपट्टी. अहो, ही फक्त समुद्राची हद्द नव्हती, तर ही होती संधी, समृद्धी आणि संस्कृतीची प्रवेशद्वारं. हीच ती बंदरं होती जी भारताला थेट जगाशी जोडत होते. ठीक आहे, तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय पाहणार आहोत? आपण भारताच्या किनाऱ्यावरूनच एक प्रवास करणार आहोत. सुरुवात करूया पश्चिमेकडील प्रवेशद्वारांपासून, मग जाऊया दक्षिणेकडे, जिथे मसाले आणि मोत्यांचे किनारे आहेत. त्यानंतर पूर्वेकडील केंद्रांवर एक नजर टाकू आणि शेवटी या सगळ्या व्यापाराचा आपल्या भारतावर नेमका काय परिणाम झाला हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया पश्चिम किनाऱ्यापासनं. हे ते ठिकाण आहे जिथून भारताचे रोम, अरब आणि आफ्रिकेशी हजारो वर्षांपासूनचे संबंध जुळले होते. याची सुरुवात होते लोथलपासून. हे आहे भारतातलं सगळ्यात जुनं ज्ञात बंदर. म्हणजे बघा, 1954 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला इथे काय सापडलं? एक पूर्णच्या पूर्ण गोदी, एक बाजारपेठ आणि एक वसवलेलं शहर. जरा विचार करा, 4000 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी भरती ओहटीचा अभ्यास करून एक कृत्रिम गोदी म्हणजे एक डॉकयार्ड बांधलं होतं. हे त्यांच्या सागरी अभियांत्रिकी ज्ञानाचा एक जबरदस्त नमुना आहे, नाही का? आता पश्चिम किनाऱ्यावरची अजून 2 महत्वाची बंदरं बघूया. एक होतं भरूच, ज्याला ग्रीक लोक बारीघाजा असं म्हणायचे. हे नर्मदा नदीच्या मुखाशी होतं आणि मान्सून वाऱ्यांचा वापर करून मालाची ने-आण करणारे एक मोठं केंद्र होतं. दुसरं म्हणजे सोपारा. हे फक्त एक व्यापारी केंद्र नव्हतं, तर एक राजकीय राजधानीसुद्धा होती. इतकंच नाही, तर इथे सम्राट अशोकाचे शिलालेखही सापडले आहेत. यावरूनच या बंदरांची व्याप्ती आपल्या लक्षात येते. आता आपण दक्षिणेकडे जाऊया, भारताच्या मलबार आणि कोरोमंडल किनाऱ्यांकडे. हा तो प्रदेश होता जो खरं तर प्राचीन जगातल्या मसाल्यांच्या आणि मोत्यांच्या व्यापाराचं केंद्रबिंदू होता. त्याचं हृदय होतं असं म्हटलं तरी चालेल. केरळमधलं मुजिरिस बंदर हे भारत आणि रोम यांच्यातल्या व्यापाराचं एक उत्तम उदाहरण आहे. जरा बघा इथे, भारतातून काय जायचं? काळी मिरी, ज्याला त्या काळात काळं सोनं म्हणायचे. त्यासोबत मौल्यवान हस्तिदंत आणि चमकदार मोती. आणि याच्या बदल्यात भारतात काय यायचं? तर रोमन सोन्याची नाणी, उत्तम प्रतीची वाईन आणि युरोपियन कापड. म्हणजे विचार करा, या व्यापारातून भारताला केवढी प्रचंड संपत्ती मिळत असेल. तमिळनाडूच्या किनाऱ्यावर सुद्धा अनेक महत्वाची बंदरं होती. जसं की पुंपुहार हे चोळ राजांचं बंदर होतं, जिथून मसाल्यांचा व्यापार चालायचा. मग होतं अरिकामेडू, जे मणी बनवण्यासाठी इतकं प्रसिद्ध होतं की त्याचा उल्लेख संगम साहित्यात सुद्धा आहे. आणि तुतीकोरीन, अरे वा, हे तर आपल्या मोत्यांच्या व्यवसायासाठी जगभर ओळखलं जायचं. म्हणजे बघा, प्रत्येक बंदराची स्वतःची एक खास ओळख होती. चला, आता आपला प्रवास वळवूया पूर्व किनाऱ्याकडे. या किनाऱ्याचे व्यापारी मार्ग आणि भागीदार थोडे वेगळे होते. इथून भारताचा संबंध थेट आग्नेय आशिया आणि अगदी चीनपर्यंत जोडला गेला होता. पूर्व किनाऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, आणि ते म्हणजे इथला व्यापार अनेक शतकं अगदी अविरतपणे सुरू होता. सातवाहन काळातील मछलीपट्टणमपासून ते थेट विजयनगर साम्राज्यातील पुलिकतपर्यंत वेगवेगळ्या राजवटी आल्या गेल्या, पण ही बंदरं सतत भरभराटीला आली. यावरूनच या व्यापारी मार्गांचं महत्त्व किती होतं हे स्पष्ट होतं. यापैकीच एक मछलीपट्टणम. याची खास ओळख होती ती म्हणजे तिथलं मलमलचं कापड. हे कापड इतकं तलम प्रसिद्ध होतं की जगभरातून व्यापारी फक्त आणि फक्त त्यासाठी इथे येत असत. आणि पूर्वेकडचं सगळ्यात महत्त्वाचं प्रवेशद्वार कोणतं? तर ते होतं ताम्रलिप्ती. हे बंदर इतकं प्रसिद्ध होतं की प्राचीन ग्रीक भूगोलज्ञ टॉलेमी आणि चीनी प्रवासी ह्युएन सांग या दोघांनीही आपल्या लिखाणात याचा खास उल्लेख केला आहे. हेच ते केंद्र होतं जे भारताला पूर्वेकडील जगाशी जोडत होतं. ठीक आहे, तर या सगळ्या विशाल सागरी जाळ्याचा भारतावर नेमका काय परिणाम झाला? ह्या बंदरांनी फक्त वस्तूंची देवाणघेवाण केली नाही, तर त्यांनी आपल्या संपूर्ण उपखंडाला एक नवा आकार दिला. याचे 3 मुख्य परिणाम आपण पाहू शकतो. पहिला, या व्यापारामुळे देशात प्रचंड संपत्ती आली. दुसरा, फक्त वस्तूच नाही,
तर विचार, ज्ञान आणि संस्कृती यांचीही जबरदस्त देवाणघेवाण झाली. आणि तिसरा, या बंदरांच्या आजूबाजूला खूपच सुनियोजित शहरं विकसित झाली, जसं आपण लोथलच्या बाबतीत पाहिलं. थोडक्यात, या व्यापाराने भारताच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत एक खूप मोठी भूमिका बजावली. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. ही जी प्राचीन बंदरं होती, ती फक्त नकाशावरची ठिकाणं नव्हती. ते काहीतरी कल्पना होती, काहीतरी विचार होते. मग आजची आपली आधुनिक प्रवेशद्वारं, म्हणजे आपली बंदरं, विमानतळं आणि अगदी इंटरनेटसुद्धा, ही आज कोणत्या कल्पनांचा आणि मूल्यांचा व्यापार करत असतील? यावर विचार करायला हरकत नाही.